श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 24 ऑगस्टला श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे. त्यासोबतच या दिवशी पवित्र अशी एकादशीसुद्धा आलेली आहे, पुत्रदा एकादशी. आणि हा अतिशय दुर्मिळ योग दुसऱ्या श्रावणी सोमवारी जुळून आलेला आहे. आणि याच दुसऱ्या श्रावणी सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा, आपण व्रत नाही केलं तरीही चालेल, पण शिवमंदिरातून येताना घरी आणा ही एक वस्तू. यामुळं तुमच्यावरती कितीही कर्ज असेल तर कर्ज फिटण्यासाठी मदत होईल. कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळून जाईल. घरात लक्ष्मी येण्याचे मार्ग बंद असतील, घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल तर यासारख्या सर्व अडचणी दूर होऊन जातील. कुटुंबातील सर्व व्यक्तींची प्रगती होईल, घराची भरभराट होईल. तर शिवमंदिरातून अशी कोणती वस्तू जी आहे तर ती आपल्याला घरी आणायची आहे. पुढे त्या वस्तूचं काय करायचं आहे याची जर सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहायचा आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. तरच तुम्हाला याविषयीची योग्य ती जी माहिती आहे तर ती मिळून जाणार आहे. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर 24 ऑगस्टला सोमवार असणार आहे आणि याच दिवशी पुत्रदा एकादशी आलेली आहे. यामुळे या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा, आपल्याला थोडंसं गंगाजल टाकून या पाण्यानं स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे. यानंतर आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. त्यासोबतच बघा, या दिवशी सोमवार आहे, एकादशी आहे, त्यामुळे भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्तीवरती स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. त्यानंतरनं त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. पिवळ्या रंगाची फुलं, तुळशीपत्र, तुळशीचं पान हे जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. त्यानंतरनं शिवलिंगावरती स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्यानं किंवा दुधानं अभिषेक करा. पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र, धोत्र्याचं फूल किंवा फळ, भस्म, पांढऱ्या रंगाची फुलं हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे. विधिवत पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतरनं देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. दिवा, धूप, अगरबत्ती लावून नंतरनंच हा जो एक उपाय आहे तर तो आपण करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे बघा, आपल्यावरती खूप कर्ज झालेलं असेल आणि कर्ज फेडण्यासाठी खूप कष्ट मेहनत करतोय तरी देखील आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल, घरामध्ये पैशाला पैसा लागत नसेल, फक्त आपण काबाड कष्ट आणि कष्टच करत राहतोय, पण आपली प्रगती होत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सोमवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक स्वच्छ तांब्यावर पाणी घ्यायचं आहे. त्यानंतरनं त्या पाण्यामध्ये बघा, चिमूटभर पांढरे तीळ आणि 1 चिमूटभर हळद जी आहे तर ती मिक्स करायची आहे. त्यानंतरनं आपल्याला बेलपत्र, बेलफळ, पांढऱ्या रंगाची फुलं, त्यासोबतच बघा धोत्र्याचं फूल किंवा फळ हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला, आणि पांढरे तीळ जे आहेत तर ते तीळ आपल्याला आवर्जून घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे. तर आता बघा, आपण म्हणतो की शिवामूठ जी आहे तर ती प्रत्येक सोमवारची वेगवेगळी असते आणि शिवामूठ ही जी आहे तर ती या दिवशी तिळाची आलेली आहे. मग अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की काळे तीळ अर्पण करावेत की पांढरे तीळ अर्पण करावेत. तर आपण शिवामूठ अर्पण करतो म्हणजे ते आपल्याकडून एक प्रकारचं दान केलं जातं आणि ते दान बघा, नेहमी चांगल्या वस्तूचं करावं. म्हणजे काळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या दानामध्ये कधीही देऊ नयेत. त्यामुळे आपण आवर्जून पांढऱ्या रंगाचे तीळ जे आहेत तर तेच घ्यायचे आहेत शिवामूठ अर्पण करण्यासाठी. हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. आणि बघा, जी 5 बेलपत्र आपण घेऊन गेलेलो आहोत तर त्याचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि ते बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता बघा, देठ जो आहे तर तो तुमच्या बाजूला येईल अशा पद्धतीनं आपल्याला शिवलिंगावरती हे बेलपत्र अर्पण करायचं आहे. पांढऱ्या तिळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. पांढऱ्या रंगाची फुलं, धोत्र्याचं फळ, फूल, त्यासोबतच जे बेलपत्र आहे म्हणजे बेलफळ जे आहे तर ते आपण आवर्जून अर्पण करायचं आहे. आता बघा, बेलफळ या दिवशी अर्पण करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं बघा. आणि पौराणिक मान्यतेनुसार बघा, बेलफळ जे आहे तर त्या
बेलाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हे जे बेलफळ आहे तर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता या दिवशी जर शिवलिंगावरती दुसऱ्या कोणी व्यक्तीनं बेलफळ अर्पण केलेलं असेल तर ते बेलफळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि तुम्ही नेलेलं बेलफळ तिथं शिवलिंगावरती ठेवायचं आहे. आणि जर शिवलिंगावरती अगोदर कोणी बेलफळ अर्पण केलं नसेल तर मग तुम्हीच नेलेलं जे बेलफळ आहे तर ते तुम्ही परत घरी येताना घेऊन यायचं आहे. मंदिरामध्ये तिथेच बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आणि हे बेलफळ घरी आणताना आपली जी पण काही इच्छा आहे, अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात. तर तशी इच्छा मनोकामना आपल्याला व्यक्त करायची आहे आणि पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि येताना आपल्याला हे बेलफळ घरी घेऊन यायचं आहे. आता घरी आणल्यानंतरनं हे बेलफळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता एक संपूर्ण महिनाभर श्रावण महिना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे बेलफळ आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. आणि नंतरनं श्रावण महिन्याची समाप्ती झाल्यानंतरनं हे जे बेलफळ आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे. त्यानंतरनं आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी किंवा काही बाधा असतील, नकारात्मक ऊर्जा असेल, काही दोष लागलेले असतील तर ते दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी अतिशय साधा सोपा उपाय करू शकता. बघा शिवलिंगावरती आपल्याला 21 अखंड जे तीळ आहे तर ते अर्पण करायचे आहे. तर ते कशा पद्धतीनं अर्पण करायचे तर तुम्हाला मोजून 21 अखंड तीळ जे आहेत पांढऱ्या रंगाचे तर ते तीळ घ्यायचे आहेत. प्रत्येक तीळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि कमलात्मक मंत्र जो आहे तर त्याचं पठण करायचं आहे आणि हा तीळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. असं तुम्हाला 21 वेळा करायचं आहे. आणि करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी पण इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती व्यक्त करायची आहे. तुमच्या घरामध्ये असणारी दरिद्रता असेल, इडापिडा असेल, शत्रूचा त्रास असेल किंवा तुमच्या घराला कोणी दोष लावलेले असतील, नजरबाधा झालेली असेल तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला महादेवांकडे प्रार्थना करायची आहे. तर असे दोन्ही जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला दुसऱ्या श्रावणी सोमवारी करता येणार आहेत. किंवा या जर श्रावणी सोमवारी काही अडचण आली, तुम्हाला सुतक असेल, मासिक धर्म चालू असेल तर अशा वेळी तुम्ही पुढच्या श्रावणी सोमवारी हा जो उपाय आहे तर तो करू शकता. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. म्हणजे ही जी माहिती आहे तर ती जास्त लोकांपर्यंत पोहोचली जाईल.